मग खून चेक केल्यावर सांगलं होतं डॉक्टरने की तुला टायफाईड मलेरिया झालाय. मम्मीला इसन मी चालला होता डायरेक्ट दवाखान्यामध्ये. आमू रिक्षाची वाट पाहत होते. मग काय छोटा बॉम्ब टाक्या दिसला, त्याला घेतला आपल्या ब्लॉगमध्ये आणि रिक्षा आली. रिक्षामध्ये बसले. तुम्ही म्हणत असताल की एनएस मध्ये गेलता मागच्या वेळेस, मग काय आता रिक्षामध्ये. माझ्याकडे गाडी नसल्यामुळे आमू डायरेक्ट जास्त करून रिक्षानं जाता. मग हे काय मी पाहिलं म्हणलं इथं मस्त ट्रॅक्टरनं पटऱ्यात आणताय पोंगाडीच्या. मग काय रे भाऊ आमू पोहोचले सावध्या म्हणीनं 12 वाजले होते. लय ऊन तापत होतं. म्हणलं बाप्पा रे मस्तच झाले. दवाखान्यात डायरेक्ट नंबर लागला आपल्याला. लावली सलई लावल्यावर आपल्या मम्मीचं का चीत लागणार आहे. नाही रे भाऊ मम्मी माझ्यासमोरच बसली होती. मग काय मम्मीचं बी चीत नाही लागत होतं ना. हे मारत होते मोठ्या मोठ्या सुया आईच्यामध्ये. म्हणलं ह्या सुया कधी पिछवाड्यात मारल्या ना आदित्य गेलाय तू. मग काय रे भाऊ पाहणं कशी झाली ते पिवडी. तर मग काय हे पुढे एक छोटंसं बाळ होतं, ते लय रडत होतं. मग मै चिटणं लागत होतं. दिव्याने छोटकी मला पाहायला आली. मग काय दिव्याचा होता बड्डे, तिला बड्डे विश केला भाऊ. आणि मग काय या मोठा भाऊ नेमकं करत काय होता माहिती आहे का, त्या सोयीची तयारी. म्हणलं सोयी लय मोठी बापा हे कधी मारले पिछवाड्यात गेला आदित्य. मग काय ते छोट्या आईच्या म्हणे मारली भाऊ. आणि झालं ते. आणि आम्ही गेले डायरेक्ट घरी जायसाठी. मग रिक्षाला भरायला टाइमच लागतो. इतलं गरम होत होतं गाडीमध्ये की मी पुरा वल्ला होई गेला रे भाऊ. मग काय मी हसतच होता ना आडी बी का की मला सवयच ते आहे. ओनली हॅपी राहतो मी डेली. मग काय रिक्षा चालू झाली आणि डायरेक्ट 100च्या स्पीडनं दणके दुनके खात आम्ही गेले घरी. मग काय रे भाऊ तोंडगिंड बांधलं आणि तरी बी गरम होतोच होतो रे भाऊ. म्हणलं बापरे झालाय मोठा स्कॅम.